नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रो एक्सप्रेस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर खरीप हंगाम 2025मध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पीक कर्ज पुनर्रचनेचा म्हणजेच लोन रिकन्स्ट्रक्टिंग एक महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयाअंतर्गत महाराष्ट्रातील सुमारे 26 लाख शेतकऱ्यांच्या हजारो कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे. राज्य सरकारने पाठवलेला नुकसानीचा प्रस्ताव केंद्र सरकारने मान्य केला असून दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. पीक कर्जाची पुनर्रचना म्हणजे नेमके काय हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे अल्प मुदतीचे पीक कर्ज हे मध्यम किंवा दीर्घ मुदतीमध्ये रूपांतरित केले जाते. यामुळे शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीसाठी 3 वर्षाचा वाढीव कालावधी आणि हप्त्याची सोय मिळते. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पहिल्या वर्षाच्या व्याजदरात शेतकऱ्यांना विशेष सवलत दिली जाणार आहे, तर दुसऱ्या वर्षापासून सामान्य दराने व्याज आकारले जाईल. यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज भरण्याच्या दडपणातून काहीसा दिलासा मिळू शकतो. पण मात्र या निर्णयावरून शेतकरी वर्गात काहीसा संभ्रम आणि चिंता देखील आहे. यापूर्वी जेव्हा कर्जमाफी झाली तेव्हा पुनर्गठन केलेले शेतकऱ्यांना त्यातून वगळले गेले होते. त्यामुळे पुनर्रचना म्हणजे काय, आजचे मरण उद्यावर ढकलणे आहे का, असा प्रश्न शेतकरी संघटनाकडून विचारला जात आहे. सध्याची सवलत म्हणजे संपूर्ण कर्जमाफी नसून केवळ कर्ज फेडण्याची मुदत वाढवून देणे आहे, हे शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचं आहे. परंतु जर कर्जमाफीच करायची होती तर ही कुठाने कशाला करायची? तर शेतकरी मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. ॲग्रो एक्सप्रेस मराठी. जय हिंद.